राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। जयंत्या, बायको, मंगळसूत्र, गोपीचंद पडळकरांची आक्रमक भाषा, राष्ट्रवादीकडून तीव्र संताप व्यक्त करत दिली पहिली प्रतिक्रिया। निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात भाजपाच्या चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप, शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण। एकनाथ खडसेंच्या जावयावरील सर्वात मोठा कलंक फॉरेन्सिकने पुसला, प्रांजल खेवलकर सह इतर आरोपींनी अंमली पदार्थांचं सेवन केलं नसल्याचं समोर। आरबीआय कडून सलग दुसऱ्यांदा रेपो दरात बदल नाहीच, कर्ज महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचं ई-केवायसी बंधनकारक। निलेश घायवळच्या पासपोर्टवरील अहिल्यानगरच्या खोट्या पत्त्यावर पोहोचली कोथरूड पोलिसांची टीम, परिसराची केली पाहणी। कोल्हापुरात मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा सुरू, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते कोल्हापूर गॅजेट, कायद्याची पुस्तके, पेन, शस्त्रांचं पूजन। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या 12 महिने चंद्रभागेच्याच पाण्याने स्नान, गंगाजळ मिसळल्याच्या आरोपावर मंदिर समितीचा खुलासा। यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, मोहित अग्रवाल देशात पहिला तर सोलापूरचा मयुरेश वाघमारे 8वा। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।